नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 899 ए आणि बी असे दोन स्कीम कोड आहेत आणि तर या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत आपण. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. या प्रोजेक्टचे बरेच प्रोज आहेत आणि काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत, तर त्या मी सगळ्या सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही जर या लोकेशनला अप्लाय करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा एकदा. ठीक आहे. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. जसं मी सांगितलं दोन स्कीम कोड आहेत, 899 ए आणि 899 बी. ठीक आहे. प्रोजेक्टचं नाव आहे एक सेकंड, काय होतं, अरे थोडंसं ग्लिच आहे. ठीक आहे. प्रोजेक्टचं नाव आहे झिलेनिया पुनावले. 41 झिलेनिया असं प्रोजेक्टचं नाव आहे आणि लोकेशन आहे पुनावले. इकडे दोन कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत, 1 BHK आणि 2 BHK. ठीक आहे. टोटल 1 BHK जे अवेलेबल आहेत ते 7 1 BHK आहेत आणि त्याचा कार्पेट असणार आहे 450चा आणि याची प्राईज आहे 22 लाख. आणि जो 2 BHKचा फ्लॅट आहे ना, एक सेकंड, त्याचं पण मी तुम्हाला दाखवतो. थोडंसं आपल्याला ना स्विच करावं लागतं आहे. ठीक आहे. 2 BHKचे पण फ्लॅट्स आहेत तिकडे. टोटल 28 फ्लॅट्स आहेत 2 BHKचे आणि त्याची प्राईज आहे 23 ते 30 लाख. आणि याचा कार्पेट जो असणार आहे तो 500 आणि 560. ठीक आहे, असं आहे. तर कार्पेट जर बघितलं ना तर 1 BHKसाठी व्यवस्थित डिसेंट कार्पेट दिलेला आहे 450चा. 2 BHKसाठी सुद्धा 500 आणि 560चा कार्पेट दिलेला आहे. तर एक डिसेंट कार्पेट दिलेला आहे. प्राईससुद्धा एकदम व्यवस्थित ठेवलेली आहे. 2 BHKसाठी 23 ते 30 लाख आहे आणि 1 BHKसाठी 22 लाख रुपये ठेवलेली आहे. ठीक आहे. म्हाडाची एक सेपरेट बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे, स्टँड अलोन. पुन्हा अजून ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. रेरावरती हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे 41 झिलेनिया या नावाने आणि याचं जे पोझिशन असणार आहे ते असणार आहे सप्टेंबर 2027मध्ये, म्हणजे अजून 2 वर्षांनी याचं पोझिशन आहे. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. आणि इकडे 3 टॉवर आहे, टॉवर ए, टॉवर बी, टॉवर सी एक आहे आणि त्याच्यानंतर म्हाडाचा एक, असे 4 टॉवर्स आहेत. ठीक आहे. टॉवर ए, टॉवर बी, टॉवर सी सुद्धा आहे आणि एक म्हाडासाठी जो सेपरेट टॉवर आहे तो इन्क्लुझिव्ह हाऊसिंग टॉवर आहे. हो, 7 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि सँक्शन फ्लोर्स याच्यामध्ये 5 आहेत आणि ही सगळी माहिती आहे. आता थोडीशी अजून आपण या प्रोजेक्टबद्दल माहिती घेणार आहोत. प्रोजेक्ट हा दिसायला असा असणार आहे. जसं मी सांगितलं ए बी आणि सी विंग्स आहेत. ठीक आहे. हे 2 ए बी विंग आहे, सी विंग वेगळीकडे आहे आणि माझ्या मते ही जी इथे साईडला बिल्डिंग दिसते ती म्हाडाची असेल. 7 माळ्याची. ठीक आहे. एक सेपरेट बिल्डिंग असणार आहे. थोडंसं आपण प्रोजेक्ट प्लॅन आता समजून घेऊयाचा. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की म्हाडासाठी एक सेपरेट बिल्डिंग असणार आहे आणि तिथे प्रत्येक ही बिल्डिंग जी असणार आहे ती 7 माळ्याची असणार आहे आणि प्रत्येक फ्लोअरला 5 फ्लॅट असणार आहे, असे 35 फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. तर 27 2 BHKचे आहेत आणि माझ्या मते 7 1 BHK आहेत. याच्यामध्ये आपण बघितलं जसं. ठीक आहे. 7 1 BHK आहेत आणि बाकीचे जे आहेत ते 27 2 BHK आहेत. एक सेकंड, 28 2 BHK आहेत आणि 7 1 BHK आहेत. असे मिळून हे टोटल 35 फ्लॅट्स असणार आहेत. पहिल्या ते 7व्या माळ्यापर्यंत फ्लॅट्स असणार आहेत आणि प्रत्येक माळ्यावर 5 फ्लॅट्स हे म्हाडाचे असणार आहेत. ठीक आहे. इथे टॉवर्स बघा, ए बी सी टॉवर दिलेला आहे आणि म्हाडासाठी एक सेपरेट इन्क्लुझिंग हाऊसिंगचा टॉवर असणार आहे 7 माळ्याचा. त्याच्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. लेआउट आपण थोडंसं बघून घेऊ आधी. ठीक आहे. आता इकडे जे दिलेलं आहे ना, हा टॉवर ए आहे आणि टॉवर बी आहे आणि टॉवर एच्या बाजूला लागून इथे म्हाडाची सेपरेट बिल्डिंग होणार आहे 7 माळ्याची. आणि इकडे जरा पुढे गेले की हा टॉवर सी आहे प्रायव्हेट बिल्डरचा. त्याच्यानंतर थोडंसं पार्किंगबद्दल आपण जाणून घेऊ. पार्किंग इन्क्लुझिंग हाऊसिंगचं इथे दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. तर पार्किंग बघा, 18 कार पार्किंग आहेत आणि स्कूटरसाठी 35 आहेत, प्लस विजिटर पार्किंगसुद्धा दिलेली आहे. तर टोटल पार्किंग जे असणार आहे म्हाडासाठी टोटल 19 कार पार्किंग असणार आहे आणि स्कूटर 37 पार्किंग आहे आणि 2 जणांच्या मध्ये एक पार्किंग असणार आहे. ठीक आहे. 2 टेनेंटमेंट्स लिहिलेलं आहे म्हणून. ठीक आहे. तर ही एक माहिती होती. याच्या पलीकडे अजून काही आहे का आपल्याकडे?
नाही तर हा होता तुमचा मास्टर लेआउट आणि म्हाडाचे फ्लॅट्स कुठे असणार आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित बघितलेलं आहे इकडे. ठीक आहे. जसं मी सांगितलं म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग असणार आहे. आता थोडंसं आपण फ्लोर प्लॅन समजून घेऊ. ठीक आहे. जसं मी सांगितलं फर्स्ट टू सेवन्थ फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. प्रत्येक फ्लोअरला 5 फ्लॅट्स असणार आहेत. असं 35 फ्लॅट्स टोटल असणार आहे तिकडे. ठीक आहे. तर आता 5 फ्लॅटमध्ये प्रत्येक माळ्यावरती ना 5 मधून एक फ्लॅट आहे तो 1 BHKचा असणार आहे आणि 4 फ्लॅट्स असणार आहेत ते 2 BHKचे असणार आहेत. ठीक आहे. आता मी ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. जसं इथे बघितलं ना तुम्ही तर हे जे कोपऱ्यातले फ्लॅट्स आहेत ना हे वाले. ठीक आहे. हे सगळे 2 BHK आहेत. इकडे 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 आणि इकडे. ठीक आहे. आणि फक्त हा मधला एक फ्लॅट आहे ना, ठीक आहे, तो 1 BHKचा असणार आहे. ठीक आहे. तर आपण थोडंसं आता डिटेलमध्ये आधी 2 BHKचं बघून घेऊ. आणि प्रत्येक फ्लॅट्सचं ना हे वेगळं आहे, कॉन्फिगरेशन म्हणजे लेआउट वेगळं आहे प्रत्येक फ्लॅटचं, भले तो 2 BHK असो किंवा 1 BHK असो. ठीक आहे. जसं मी आता इकडचे या सिरीजचे फ्लॅट जर बघितले तुम्ही 102, 202, 302. ठीक आहे. तर इथून बघा जर एंटर केल्या केल्या इथे राईट साईडला लिव्हिंग रूम आहे. ठीक आहे. लिव्हिंग रूम नंतर इथे बाल्कनी आहे. त्याच्यानंतर इथे किचन आहे, बाल्कनी आहे मध्ये आणि त्याच्यानंतर मग इथे मास्टर बेडरूम आणि इथे बाल्कनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इकडे आणि दुसरा जो बेडरूम आहे तो इकडे असणार आहे लिव्हिंगच्या राईट साईडला आणि त्याला सुद्धा बाल्कनी आहे. म्हणजे इकडचे जे फ्लॅट्स आहेत त्याला प्रत्येकाला बाल्कनी दिलेली आहे त्याने. भले तुमचे 2 बेडरूम, किचन आणि लिव्हिंग रूम असेल त्याला सर्वांना बाल्कनी आहे. आणि मग इथे त्यांनी टॉयलेट इकडे कॉमन टॉयलेट दिलेलं आहे आणि इथे मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट दिलेलं आहे. ठीक आहे. तर या सिरीजचे फ्लॅट आहे त्याला प्रत्येकाला बाल्कनी आहे. ते जर तुम्ही या साईडला जर चेक केलं ना इकडे तर या साईडला तुम्हाला बाल्कनी मिळणार नाही. पण कॉन्फिगरेशन 2 BHKच आहे. बघा लिव्हिंग रूम आहे, मग किचन आहे, मग बेडरूम आहे. इकडे एक बेडरूम आहे दुसरा आणि त्याला अटॅच एक टॉयलेट आहे. ठीक आहे. आणि इथे एक बेडरूमला अटॅच टॉयलेट आहे आणि हे कॉमन टॉयलेट आहे. ठीक आहे. पण इथे बाल्कनी कुठे मेन्शन केलेली नाही आहे. ठीक आहे. सिमिलरली आता इकडचा जो 2 BHK आहे त्याच्यामध्ये फक्त लिव्हिंग रूम आणि बेडरूमला बाल्कनी दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे. बाकी बाल्कनी नाही दिलेली आहे. तर ह्या थोड्या गोष्टी आहेत. 1 BHKचं जे लेआउट असणार आहे ते असं असणार आहे. इथे लिव्हिंग रूम असणार आहे, बाल्कनी असणार आहे, किचन, त्याच्यानंतर इथे 2 त्यांनी टॉयलेट दिलेले आहेत आणि मग इथे बेडरूम असणार आहे. एक मास्टर बेडरूमचं टॉयलेट आणि एक कॉमन जे असणार आहे वॉशरूम ते असणार आहे. तर हे असं 1 BHKचं लेआउट आहे. ठीक आहे. तर हे टोटल फर्स्ट टू 7th फ्लोअरपर्यंत हे असेच प्लॅन हा असाच राहणार आहे. तर ही सगळी माहिती होती लेआउट आणि प्रोजेक्ट प्लॅनबद्दल. बाकी इकडे जे प्रॉपर्टीचे रेट चालू आहेत त्याच्याबद्दल ते सुद्धा आपण थोडंसं बघून घेऊ. इकडे मार्केटमध्ये जर तुम्ही चेक केलं तर जवळजवळ 64 लाख याच्या सध्या प्राईस चालू आहे आणि आय थिंक म्हाडा तुम्हाला तेच सेम प्रोजेक्ट तुम्हाला 30 लाखामध्ये होऊन जातं. म्हणजे ऑलमोस्ट 50% कमी किमतीमध्ये तुम्हाला घरं मिळत आहेत. पुनावळ्यामध्ये रेंट आहे 3 BHKचं 31,000, 2 BHKचं 24,000 चालू आहे सध्या. ठीक आहे. तर रेंटल इन्कमसुद्धा इथे चांगला आहे. ठीक आहे. आता प्रोजेक्टचं थोडंसं लोकेशनबद्दल आपण माहिती घेऊया इकडे. ठीक आहे. तर हा इकडे हा प्रोजेक्ट पडतो 41 जिन्याला. हा तुमचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. आणि तिथून हायवेवरून जर तुम्ही बघितलं हे जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटरवर हा प्रोजेक्ट आहे आणि हा एक रूट आहे आणि अजून एक रूट आहे. ठीक आहे. हा जो तुमचा या जंक्शनचा राईटवाला रोड जो जातो तो ताठवडेकडे जातो आणि हा जो तुमचा पुनावळे रोड आहे मेन रोड जो पुनावळे दत्तावाडीवरून. ठीक आहे. त्याच रोडला येऊन पुढे तुम्हाला थोडंसं आत आहे हा प्रोजेक्ट. जवळजवळ 2.5 किलोमीटर आत प्रोजेक्ट आहे हा हायवेवरून. त्याच्यानंतर या प्रोजेक्टचे ना रिव्ह्यूज वाचले मी. ठीक आहे. ह्याच्या आधी ना एक सेकंड तुम्हाला मी एक सांगतो दाखवायचं. आता हे 41 जिलेनिया ना हा सध्या म्हाडाच्या याच्यामधला प्रोजेक्ट आहे. पण ना त्याचे ना अजून बरेच प्रोजेक्टसुद्धा आहेत. म्हणजे मॅजिक आहे, हा रावेतमध्ये इवोक आहे, ॲडोरा आहे, इस्टर आहे. त्याचे भरपूर 6-7 प्रोजेक्ट चालू आहेत 41 जिलेनियाचे. ठीक आहे. आता इवोकमध्ये जे रहिवासी राहतात ना त्यांनी खूपच निगेटिव्ह रिव्ह्यूज दिलेले आहेत या बिल्डरबद्दल. ठीक आहे. कारण की त्यांना ते पोझिशन वगैरे मिळालं आहे. तर काही रिव्ह्यूजमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की एक सेकंड. ठीक आहे. की बऱ्याच ठिकाणी ना तुम्ही बघा रेटिंग खूपच खराब दिलेली आहे बिल्डरला. प्रॉब्लेम काय आलेत माहिती आहे का, ज्यांनी इवोकमध्ये 41 इवोकमध्ये ज्यांना फ्लॅट्स मिळाले आहेत तिकडे एक तर जे पार्किंग आहे तिकडे पाणी भरलं आहे. त्याच्यानंतर बिल्डिंगला तडे गेलेले आहेत घरांना वगैरे. ठीक आहे. हे बघा इथे त्यांनी लिहिलेलं आहे सबमर्ज वॉटर कन्स्ट्रक्शन क्वालिटी एकदम लो ग्रेड वापरलेली आहे. ठीक आहे. आणि तिथे खूप इश्यूज आहेत, वॉटर लॉगिंगचे इश्यूज आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग
क्वालिटीवर क्वेश्चन केलेलं आहे लोकांनी, बिल्ड क्वालिटीवर, कन्स्ट्रक्शन क्वालिटीवर बिल्ड केलेलं आहे. तर हे सगळे थोडेसे निगेटिव्ह रिव्ह्यूज आहेत. बिल्डरचे रिव्ह्यूज मॅटर करतात, कारण की तुम्हाला उद्या घर जरी लागलं तरी तुम्हाला बाकीचे चार्जेस, एक्स्ट्रा चार्जेस आहेत, पार्किंगचे झाले, मेंटेनन्सचे झाले, तर याच्यामध्ये थोडंसं बिल्डर बरोबर थोडंसं जर असं बिल्डर चांगला नसेल, रिव्ह्यूज चांगले नसेल, तर थोडंसं आपला कॉन्फिडन्स जरासं हे होऊन जातो. ठीक आहे, तर या गोष्टीची थोडीशी दखल घ्यावी अप्लाय करायच्या आधी. बाकी हे लेआउट आहे. अजून ठीक आहे, आय थिंक आपण सगळं कव्हर केलेलं आहे या स्कीम कोडमध्ये. ठीक आहे, प्रोजेक्ट तसं चांगला आहे. बिल्डरचे रिव्ह्यूज जर तुम्ही सोडले, ठीक आहे, तर बाकी प्रोजेक्ट तर चांगलाच आहे, लोकेशन पण चांगलं आहे. ठीक आहे, अजून काही लोकल माहिती तुम्हाला माहिती असेल नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओच्या. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.